शुभ सकाळ सर्वांना. आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आपण. आणि आज स्पेशल दिवस आहे. स्पेशल आणि खास दिवस यासाठी की आज आमच्या नवरोबाचा म्हणजे सुनील माळीचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या धन्यवाद हार्दिक धन्यवाद. हार्दिक शुभेच्छा. तुझे सगळे बायकोने मला मस्त की ना एक जॅकेट दिलेलं आहे, शूज बघू शकता, बड्डे गिफ्ट दिलं आहे, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आता मी कुठे जाणार आहे माहीत नाही आहे, पण आता सांतरी 11:30 वाजलेले आहेत. सकाळी 7 वाजता पोल्ट्रीवर गेलो, 7-7:30च्या दरम्यान. नंतर मग तिकडून काम वगैरे करून आता आलेलो आहे आपण आणि आता चाललो आहे. फक्त संध्याकाळी मला 7च्या अगोदर यायचं आहे काही करून पडदे बंद करण्यासाठी. तर गिफ्ट दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता कुठे जाऊया आपण? तू सांग, तुला कुठे जायचं आहे? कारण गाडी तूच चालवणार आहे. आज खूप दिवसानंतर आपली गाडी आहे ना, लॉंग रूटला जाणार आहे, चालू केलेली आहे. लवकरच 4 व्हीलर बंद आहे, ती पण चालू केली असते ना तर आपण थोडं लांब गेलो असतो गोवा साईडला. पण जाऊ दे, नंतर काहीतरी जाऊया आपण. निघूया आता, कारण की उशीर झाला आहे, संध्याकाळी यायचं आहे. कारण की कुक्कुटपालन आपला व्यवसाय म्हटला तर पहिला तो महत्त्वाचा आहे. आणि खूप दिवसानंतर आमच्या मॅडमने एक नंबर भारी ना, काहीतरी वेगळं घातलंय मी. खूप दिवसानंतर ना. हो, आणि खूप दिवसानंतर बाहेर पडतोय. तर आहे ना, बायकोचा बड्डे आहे ना, त्यावेळी आम्हाला सेलिब्रेट करता आलं नाही, म्हणजे साजरा करता आला नाही. कारण की तिची जी काका म्हणजे चुलत सासरे आहेत ना, तर माझे चुलत सासरे म्हटलं तरी चालेल, तर ते आजारी होते. त्यामुळे कुठे मग जाताच आला नाही. मग आज आम्ही तिचा पण बड्डे आणि माझा पण बड्डे एका दिवशी करणार आहोत. पण 7च्या अगोदर आम्हाला काही करून घरी यायचं आहे. चला, आमचं ठरलं आता कुठे जायचं आहे. आणि आता आम्ही चाललो गणपती पोहायला. आणि आमच्या इथून बरोबर 2.5 तास लागतात गणपती पोहायला जायला. तर सुनील आणि मी गणपती पोहायला चाललो आहे. आणि चक्काच आम्ही आमच्या बगीरावर जातो आहे, म्हणजे आमची बुलेट आहे त्याच्यावर चाललो आहे. 12 वाजले बरोबर आता वाजले आहेत 11:54 झालेत. म्हणजे घड्याळात दिसणार नाही कारण ऊन असल्यामुळे 11:54 झालेले आहेत. आता जे वातावरण एक नंबर झालेलं आहे, म्हणजे ऊन पण आहे, थंड पण आहे. हो, आणि आम्हाला कमीत कमी 2:30-3 वाजणार. 7च्या अगोदर आम्हाला काय पण करून यायचं आहे. लेफ्ट मारलं की राजापूर, राईट मारलं की रत्नागिरी. डायरेक्ट रत्नागिरी. सो आम्ही चाललो आता. हे कमानी दाखव ना, ही कमानी काय भारी बांधली आहे. ही कमानी आता नवीन बांधली आहे. महिना होईल वाटतं. कशेळीला पोचलो आहे. आणि आता दोन्ही बाजूला आहे ना आंब्याची बाग आहेत, पण इथे आंबा आहे ना चांगला लागतो, मस्त लागतो आंबा. काही ठिकाणी आहे ना आंबा एक नंबर क्वालिटीचा. आणि आपली लाल परी आली आहे.
एक नंबर आहे कशेळीमध्ये. या इथे खाडी, या ठिकाणी पण खाडी आहे. हे बघा दोन्ही बाजूला पाणी आहे. कशेळी पॉईंट एक नंबर. हे आहे कशेळी आणि कशेळी पॉईंटला तुम्ही जावा. 30 किलोमीटरवर कनकादित्य. हे कनकादित्य मंदिर आहे लेफ्ट साईडला. इथून आतमध्ये जायला आहे कनकादित्य. हा जो फील येतो ना कशेळीतला एकदम त्यावेळी, म्हणजे आता हा एवढाच पट्टा राहिला आहे म्हणजे आमच्या इथे. तसं बघायला गेलं तर देवगडला जाताना पण आहे असं, पण हा पट्टा इथून आमच्या इथून राजापूरवरून रत्नागिरीला जायला हा एवढाच पट्टा राहिला आहे खाडीच्या बाजूचा. नारळ सुपारी वगैरे आहेत ना, हे बघायला भारी वाटतं. समोरचा आहे ना निसर्ग एक नंबर आहे. कोकणात येत असाल ना तर रत्नागिरीवरून म्हणजे ज्यांना देवगडला जायचं आहे तर कोस्टल रोडनी जावा. हायवेने जाण्यापेक्षा कोस्टल रोड थोडं वाढेल, थोडे पेट्रोलचे पैसे 500-1000 रुपये वाढेल, पण निसर्ग त्याचबरोबर आहे ना कोस्टल रोड त्याची मजा घेता येईल. आता समोर गावकडे बीच आहे. आता हा टर्न मारला ना एक नंबर आहे व्ह्यू. ते बघा समोर बीच बघा, जबरदस्त. कॅमेऱ्यामध्ये दिसतोय की ना माहीत नाही. समोर बघा, हा 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 हा, हे सुख फक्त कोकणातच आणि साऊथमध्ये. गावकडीचा फुल लागलेला आहे. हे बघा समोरचं दृश्य बघा, अफलातून बघा. अरबी समुद्र आहे तो, अरबी समुद्र आहे, खाडी आहे. गोडं पाणी येतं, आमच्या पाणी येतं ना
येतं, म्हणजे पेंडकळ्यातून जे पाणी येतं ते पाणी गावखडीला मिळतं. आता आपण पोचलो आहे रत्नागिरीमध्ये आणि कॉकटेल ज्यूस मागवलेला आहे. मला वाटतं 1.25 तास लागला आपल्याला, बरोबर 1.25 तास लागला आहे. आणि तुम्ही इथे आलात ना तर हुतात्मा आनंद कान्हेरे उद्यान इथे ताईंचं आहे ना स्टॉल आहे. आम्ही आलो ना रत्नागिरीमध्ये तर इथेच येतो मिल्कशेक वगैरे काय ना काय प्यायला वगैरे. आणि हा रोड जातो ना सरळ राजापूरला जातो, भाट्टे असं करत आम्ही आलो. तर इथे उदय सामंत आहेत ना, त्यांचं शिवसेनेचं कार्यालय आहे इथे, त्याच्या समोरच आहे इथे. आणि आता इथून पुढे जाऊन आपण जायचं आहे गणपतीपुळ्याला. कसं आहे म्हणलं, महेश आणि मी आलो ना तर इथंच पितो यांच्याकडे. कसं वाटलं सुनील? सुनीलने बुटांची दोन्ही केली आहे, दोन्ही केलेली दोन्ही केली आहे आहे. नवीन बुटांची. ज्यूस पडला आहे त्याच्यावर, मस्त आहे. बरं वाटलं. हां बरं वाटलं. म्हणून आपल्याला 1 तास लागणार आहे जायला. 2 वाजता आम्ही बरोबर पोचणार गणपतीपुळ्याला. हा आहे आय लव्ह रत्नागिरी. सो आम्ही आता रत्नागिरीला पोहोचलो आहे. आता आम्ही चाललो आहे गणपतीपुळ्याला. इथून तरी साधारण किती किलोमीटर आहे सुनील? 35-40 किलोमीटर आहे. 35-40 किलोमीटर इथून आहे. रत्नागिरी लालपरी. हे जुनं आहे हा, रामवाडी. हे मंदिर आहे ना, हे राम मंदिर खूप जुनं आहे. त्याला रामवाडी म्हणतात. रामवाडी. आता आपण पोचलो आहे आरेला. पुढे आता आरेवारे बीच चालू होईल, आरेचा बीच चालू होईल. गर्दी बऱ्यापैकी आहे, असलं तरी बऱ्यापैकी आहे. आरे बीच पुढे वारे बीच. आम्ही इथे आलेलो लॉकडाऊनमध्ये प्री वेडिंगसाठी. तर माझा मित्र, 2 मित्र, मी, बायको आणि त्याची होणारी मित्राची होणारी बायको, अशा आम्ही आलो. नोव्हेंबरला झालं होतं माझ्या. हे बघा बीच बघा, 1 नंबर आहे. हे बघा इथे आलेलो आम्ही. आम्ही ते प्री वेडिंग शूट केलं होतं आणि माझा बर्थडे होता त्या दिवशी. तुझा बड्डे होता ना नोव्हेंबरला चालू होतं आम्ही. नोव्हेंबरला. चालूच ठेव आता. भविष्यामध्ये हे जंगल तुटलं ना तर कोकणामध्ये जंगल बघायला मिळणार नाही. आता हे शेवटचं जंगल आहे, एवढी झाडी राहिलेली आहे. इथे झिपलाईन आहे. हे बघ, हे दाखव, ओशन फ्लाय बघ.
आहे वारे बीच. आता पोहोचलोय वारे बीचला.
श्री क्षेत्र गणपतीपुळे. लहान मुलांची सहल आलेली. हे दिवस पुन्हा येणार नाही हा. लहानपण हे मोठं होऊ नये. हे दिवस खूप चांगले होते. बाईकला आतमध्ये पार्किंग आहे. गणपतीपुळे देवस्थान आहे ना, तिथे एक चांगली सोय केलेली आहे चप्पलसाठी, ते पण मोफत. म्हणजे तुम्हाला आहे ना एकही रुपया द्यायचा नाही आहे. हां, हेल्मेट घे ना. हेल्मेट घेऊन जाऊ शकतो. वा, ही सुविधा एक चांगली केलेली आहे यांनी. चला आतमध्ये जाऊया. चल चल चल. आतमध्ये शूट करायला अलाव नाही आहे. चला. हां, तिकडून जायला आहे. या चला मॅडम. येतो, गर्दी नको. किती मावशी? 20 रुपये. ते 20 रुपये ना माझ्या बाईकच्या पुढचा जो कप्पा आहे ना त्याच्यामध्ये होते. हां, चला. आतमध्ये अलाव नाही आहे शूट करायला. तर मोजे काढायला, म्हणजे तुम्ही शूज आणि मोजे बाहेर ठेवू शकता. फक्त त्यांना सांगितलं माझ्या पायाला लागलं आहे, तर ते बोलले ठीक आहे. पण मोफत सेवा एक नंबर आहे. मॅडम एकदम खुश झाली आहे मॅडम. सव्वा 12 ते 2 वाजेपर्यंत. 12:15 ते 2 वाजेनंतर महाप्रसाद असतो. ओके, तर मंडळी म्हणजे बघा तिथे दिलेलं आहे 12:30 ते 2 आहे ना. 12:30 ते 2 आहे. हां, प्रसाद असतो. आणि ज्यांना देणगी द्यायची असेल ना तर तुम्ही इथे देऊ शकता. आणि मुख्य प्रवेशद्वार आहे ना मंदिराचं, तिथे कॅमेरा मोबाईल अलाव नाही आहे. पण आता इथे जेवण वगैरे आहे मस्त एक नंबर. आम्हाला थोडंसं उशीर झाला. 20 मिनटं जास्त झाली. अर्धा पाऊण तास पूर्वी आलो असं आम्हाला महाप्रसाद मिळाला असता. पण ठीक आहे. पण जे मंडळी येतील ना तर 12:30 ते 2 आणि संध्याकाळी 7:15 ते 8:15 अशा वेळी तुम्हाला महाप्रसाद मिळू शकतो. इथे दर्शन कसं झालं? एकदम मस्त मस्त. लास्ट टाइम जेव्हा आलो तर खूप गर्दी होती. आणि आता मनासारखं काही गर्दीच नाही अजिबात. आणि प्रसाद मिळाला. मी तर प्रसाद संपवून टाकलेला आहे. मला जे थोडं त्यातलं पेढा एक नंबर आहे हा. नाहीये, लाडू आहे रव्याचा. लाडू आहे ना, गोड आहे एकदम. आतमध्ये अलाव नाही आहे शूट वगैरे. आणि आता आम्ही पाठीमागच्या साईडला आलो आहे. मागे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता, व्हिडिओ वगैरे काढू शकता. बोटिंग वगैरे त्यासाठी चालू झालेली आहे. पण दर्शन एक नंबर झालं आमचं. मस्त झालं ना दर्शन. वाटलं होतं एवढं कमी वेळामध्ये आपण लवकर. कमी वेळामध्ये आणि मुळात गर्दीच नव्हती अजिबात. हां. एकदम मस्त डोकं टेकायला दिलं, हार घालायला दिला, सगळं करायला दिलं आम्हाला. आणि आता 3 वाजायला आलेले आहेत. 2:50 झालेत. हो, आपल्याला घरी 7च्या अगोदर पोचायचं काही करून. म्हणून आता आम्ही लगेच निघतो. तर जास्त शूट काय करत नाही आहे, तर समजून जावं मंडळी. पुन्हा आम्ही येणार आहोत इकडे.
पुन्हा लवकरच येणार आहोत. पण आजचा दिवस अविस्मरणीय की हिच्या बड्डेच्या वेळी जाता आलं नाही. हिचा आणि माझा बड्डे एकाच महिन्यामध्ये असतो, फक्त हिची 9 तारीख असते, माझी 28 तारीख असते. मग तिच्या वेळी जाता आलं नाही, पण आता योग चांगला आलेला आहे. काय काय घेतलं आहेत? काय केक कुठून घेतला तो? पावसमधून घेतलेला आहे. आणि आता वाजले बघा किती, 5:22. दोन्ही गोष्टी आमच्या झालेल्या आहेत. आमचा कुक्कुटपालनचा व्यवसाय आहे. सकाळी गेलो आणि घरी काहीतरी 11 वाजता काहीतरी आलो, 11:05ला 11:30 निघालो. लगेच आंघोळ बिंघोळ करून कपडे बिडून निघालो. तिथे आपण 2:30 वाजता पोचलो ना, 2 वाजता पोचलो काहीतरी. 2.5 तास लागले, 2.5-3 तास. आणि आता सूर्यदेवता चालले आहेत आणि वातावरण एक नंबर झालेलं आहे, जबरदस्त. आणि मॅडमने मस्त की आहे ना पिझ्झा पण खाल्ला आज, डोमिनोज पिझ्झा. मी पण खाल्ला आहे मस्तपैकी आज, खूप दिवसानंतर. खूप दिवसानंतर म्हणजे महिन्यानंतर खाल्लाय. हां म्हणजे मला दोन वर्ष झाले असतील. 2 वर्षानंतर पिझ्झा खाल्ला. 2 वर्षानंतर पिझ्झा. आणि मॅडमने केक घेतला आहे ना, त्याचं शूट नाही केलं कुठला घेतला आहे तो. आता आपण कुठे जाणार आहोत? प्रयागला. हॉटेल प्रयागला जाणार आहोत. प्रयागला माझ्याकडून पार्टी आहे. होय ना, म्हणजे हॉटेल प्रयागमध्ये. हा पिझ्झा सगळीकडून होता, हो पार्टी माझ्याकडून आहे. हो. ओ कुठे चाललात? माळी साहेब विसरले वाटतं. विसरलात बायकोला? नको ती स्टंटबाजी नाही पाहिजे आपल्याला. नको ती स्टंटबाजी नाही पाहिजे आपल्याला. कसं वाटलं बुलेटवर फिरून? मस्त मस्त. थोडंसं एंटरटेनमेंट पण पाहिजे असं लाईफमध्ये. हा मावळता सूर्य, हा उगवता सूर्य. मी उगवता अमावस्या. तो मावळता सूर्य, हा उगवता सूर्य. पुढे सगळे दोघांचा चला इथे सध्या आहे ना आपल्या सर्व वस्तूंची वाट लागलेली आहे. म्हणजे मोबाईल असू दे, गोप्रो असू दे, गाडी असू दे, म्हणजे सगळीकडे आहे ना वाटत लागलेली आहे. पण ठीक आहे, चालतं आहे. हे बघ आता ड्रोनची बॅटरी लावून काम चालवते मी. निघूया आपण. हे पण दिवस जातील, सुखाचे दिवस नक्कीच येतील. बायकोनी आहे ना ऑर्डर केलेली आहे व्हेजमध्ये. मी इथे जेवून जाणार आहे मित्रांबरोबर परत पार्टीला. तर हे आहे प्रयाग हॉटेल आणि हे करता धरता आहेत, हे बाबा आहेत. कधी आलात राजापूरमध्ये तर नक्कीच या. कोस्टल रोडला यांचं हॉटेल आहे, प्रयाग हॉटेल. यांचा व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता, हॉटेल प्रयाग सुनील माळी म्हणून. तर यांचं मस्त युनिट केलेलं आहे आणि या इथे राहायची सोय पण आहे. त्याचबरोबर तुम्हाला बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे किंवा कोणाचा बारसा करायचा आहे तर नक्कीच तुम्ही इथे येऊ शकता. कारण की यांचं म्हणजे यांच्याकडे जागा भरपूर आहे पाठीमागच्या साईडला आणि राहण्यासाठी AC नॉन AC रूम पण आहे आणि स्वस्तामध्ये. म्हणजे तुम्हाला 3-4 जणं राहायचं असेल ना तर तुम्ही येऊ शकता. मी म्हणजे आमचा बड्डे इथेच सेलिब्रेट करायला येतो आहे जेव्हापासून यांचं हॉटेल चालू झालं तेव्हापासून. गेल्या वर्षी बायकोचा बड्डे सेलिब्रेट केला होता आणि यावर्षी माझा बड्डे सेलिब्रेट करतो आहे. तर इथे येऊ शकता. बघा समोर ती लाईट दिसते आहे ना, तिथे तुम्ही बड्डे सेलिब्रेट करू शकता. बारसा वगैरे तुम्हाला एंगेजमेंट करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. चांगलं हॉटेल आहे प्रयाग हॉटेल आणि हळूहळू डेव्हलपिंग होतं आहे. तू काय ऑर्डर केलं आहे? पनीर टिक्का. पनीर व्हेज खातो आहे. पण नंतर आहे ना सांग तरी आता 7:12 झाले आहेत. परत 9 वाजता मला जायचं आहे मित्रांबरोबर नॉनव्हेज खायला. Happy birthday
आमच्या प्रयाग हॉटेल कुटुंबातला पूर्ण असा मुलगा आमचा, त्यांना मुलगा आम्ही मानतो आणि आमचा हितचिंतक आहे आणि त्याचा बड्डे दरवर्षी त्यांच्या मिसेसचा आणि त्याचा स्वतःचा बड्डे किंवा त्यांच्या कुटुंबातला या ठिकाणी येऊन बड्डे करतो. आम्हाला खूप आनंद मिळतो की त्याच्या या सेलिब्रेशनमध्ये आम्ही सहभागी होतो. सगळं आमचा स्टाफ आणि आमचे कुटुंबातले सगळी मंडळी. आज काही मंडळी आमची मुंबईला गेलेली आहे, नंतर ती सुद्धा आनंदात या ठिकाणी कदाचित डान्ससुद्धा सर्वांनी केला असता, कारण एवढा अगदी घरातला झालेला आहे आणि आम्ही मुलगा म्हणून मानतो. तर त्याप्रमाणे आज शुभेच्छा त्याला. धन्यवाद बाबा. आणि एक तुम्हाला सांगतो मंडळी, आम्ही इथे हक्काने येतो. आज माझा बड्डे आम्ही भारी करू शकलो असतो, पण आता इथे आम्ही दोघंच आहे, तर त्यामुळे आम्ही विचार केला की हे पण आपलं कुटुंबच आहे. जे पण आहे आमचं सुख दुःख आम्ही शेअर करतो. पण आता इथे प्रसाद नाही आहे आणि वहिनी नाही आहे, पण हे सगळे स्टाफ आहेत ना, एक नंबर. म्हणजे कधी असं वाटलं नाही. आणि एक सांगतोय की मी इकडे आलो आणि चिकन फ्राईड राईस मागवलं आणि त्याच्यामध्ये अजिनोमोटो नसेल, तर या भाऊंना आहे ना, या भाऊंना माहिती आहे की या हॉटेलमध्ये माळी दादा आलेले आहेत, यांना माहिती आहे. बाकी कोण अजिनोमोटो म्हणजे जेवणामध्ये अजिनोमोटो नसणारे हा एकमेव व्यक्ती मीच आहे, त्यांना माहिती आहे. बाकी काय म्हणताय बा दादा? बाकी निवांत अगदी एकदम एकदम भारी माणूस आहे, जेवण बिवण एक नंबर बनवतो. तर आज मी मिस करतोय वहिनींना, दादाला म्हणजे प्रसादला वगैरे मिस करतोय. पण आता ते गेलेत बाहेर कामानिमित्त, वहिनी मुंबईला गेले, पण तरी सुद्धा बाबा भेटले ते एक मेन वाटलं. पण भारी वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद. होय. तर आता माझे वडील तर मुंबईला आहे, पण हे पण माझे वडीलच आहेत ते. पण भारी एकदम. इथे कधी असं वाटलं नाही की असं अनोळखी असं काय वाटलं नाही. बिंदास आम्ही हक्काने येतो. मी हॅपी बर्थडे टू यू पार्टी आहे. डिअर सुनील, हॅपी बर्थडे टू यू. धन्यवाद. दाखव बॅटरी, दाखव कोण कोण आहे बघा. बघा हा आपला एक मित्र आहे, हा एक मित्र आहे पप्या, शुभम, माया, एक आपले भाऊ आहेत. हे भाऊ हा बघा, ह्याला बघितलं असेल तुम्ही. हा टोक्या हे आपले भाऊ आहेत, एक भाऊ आहेत आणि आपला पिंट्या आहे, पिंट्याचा भाऊ आहे बघा. हे हा माझा भाऊ. हो. चिकनची पार्टी आहे मस्त याची. भात झाला अरे अप्रतिम भात झालेला आहे. उतर छान फोडलेल्या वा. चिकन मस्त मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. हे कोणी केलंय मॅरिनेशन? कोणी केलंय मॅरिनेट? कोणी केलंय? हे आमचे पिंट्याने. दसूरचे जाने माने. हो. आणि आणि हा काम पण भारी करतो हा. हा जबरदस्त. आता मस्तपैकी आहे ना जेवायला घेतलेलं आहे. अजून एक मेंबर येतोय तिकडून. हा. आणि आपली ही गाडी टॉर्चचा उपयोग मस्त होतोय. अजून दोन लावलेस काय? हे सुनील बसतोय नाही. हो, मी इथे बसतो. पुढे जावा. तू बस ना. हे लावले तिथे लाव, तिकडे लाव. वेदू दोन टाटा लावणे आणि पत्रावळी लाव दोन. बंडू, कांदा आहे ना भाजला ना, हे झाला तरच तू किती कांदा असला ना तो वास नाही मारणार. तर आमच्याकडे आता यांना एक नवीन कुक तयार झालेला आहे. तर राजापूर तालुक्यामध्ये ऑर्डर द्यायची असेल ना चिकनची, तर तुम्ही हा पिंट्या आपला हा बघा, हा पिंट्या आहे, त्याला देऊ शकता. पिंट्या सुरवेला. फी परवडणार नाही. फी परवडेल पण तो माणूस नाही परवडणार. दोन फंटर आपले आलेले आहेत, जरा मागे हो, हे बघा, हे बघा, हा फंटर आला. हा बघा, भावाचा बर्थडे. यस.